एकनाथ शिंदे यांच्यासारखं खंबीर नेतृत्व आपल्याला लाभलंय। खासदार धैर्यशील माने व शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अशी विकासाभिमुख लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी असल्यानं नक्कीच प्रत्येक गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे अब्दुलाट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या। नक्कीच राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार विजयाचा झेंडा नक्की रोवतील असा विश्वास माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे। अब्दुलाट जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रद्धा गायकवाड व पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद कुरणे व नाना उपाध्ये यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उल्हास पाटील बोलत होते। अब्दुलाट येथून प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली आणि यानंतर लाटवाडी, हेरवाड, तेरवाड, बस्तवाड, मजरेवाडी, वाकेवाड या ठिकाणी प्रचार दौरा संपन्न झाला। या प्रचार दौऱ्याप्रसंगी बोलताना उल्हासदादा पाटील पुढे म्हणाले की ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेपर्यंत काम करत असताना पाठबळाची गरज असते। ते पाठबळ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने आणि शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे मतदारसंघाच्या विकासात शाहू विकास आघाडीचे उमेदवार आपलं नाव करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यातील जातीयवाद, गटातटाचं राजकारण कायमचं संपवावं आणि विकास हा एकमेव अजेंडा असावा या उद्देशानं आम्ही सर्वपक्षीय राजर्षी शाहू विकास आघाडीची निर्मिती केली आहे। या आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, सर्व जाती धर्मातील घटकांना एकत्र घेऊन सर्वसमावेशक संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच शाहू आघाडीचं एकमेव ध्येयधोरण आहे। आज विरोधकांकडे शिवीगाळ व टीकेपलीकडे विकासाभिमुख सांगण्यासारखं एकही काम नाही। कोणत्याही चांगल्या उपक्रमाला विरोध करणं हेच त्यांचं धोरण आहे। मात्र जनता आता जागरूक झाली असून विकासाच्या मागे ठामपणे उभी आहे। त्यामुळे विरोधकांना त्यांची जागा जनता निश्चितच दाखवेल याबाबत मला कोणतीही शंका नाही। शिरोळ तालुक्याचा विकास कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही। विकासासोबतच सर्वसामान्य जनतेची आर्थिक स्थिती भक्कम व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आपल्या तालुक्यातील युवक युवतींना रोजगारासाठी दुसऱ्या तालुक्यावर अवलंबून राहावे लागू नये यासाठी 5 किलोमीटरच्या परिघात रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने विविध ठिकाणी MIDC उभारण्याचे आमचे नियोजन आहे। आरोग्याच्या क्षेत्रात शिरोळ तालुका लवकरच मेडिकल हब म्हणून नावारूपाला येईल अशी ग्वाही मी देतो। तसेच जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून मराठी शाळांमधील शिक्षण हे इंग्लिश मीडियमच्या बरोबरीनं किंबहुना त्याहूनही पुढे नेण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। हे सर्व साध्य करण्यासाठी जनतेच्या पाठबळाची गरज आहे। राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जनतेने निवडून दिल्यास शिरोळ तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा माझा शब्द आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। यावेळी रामचंद्र डांगे, अमरसिंह पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त करून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन केलं आहे। विविध ठिकाणी झालेल्या प्रचार दौऱ्यात देवेंद्र कांबळे, सरपंच कुरुंदवाडे वहिनी, माजी जिल्हा परिषद सदस्य दादा संघावे, विद्याधर कुलकर्णी, अविनाश गायकवाड, जयश्री यावळे, अप्पासाहेब चौगुले, संजय पाटील, महावीर संघावे, SK पाटील, रोहन टिकणे, अभि काळे, प्रशांत तावळे, अभि पाटील, वृषभ कोळी, स्वप्नील संघावे, कल्लाप्पा कुमटाळे, सौरभ कांबळे, निहाल कांबळे आदी प्रमुखांसह विविध गावचे सरपंच, संस्थांचे चेअरमन, पदाधिकारी, राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी अब्दुलाटहून संदीप अडसूळ।